धन्यवाद. आजच्या दिवसाकरिता देवाला पण धन्यवाद देऊया. खरंच आजचा दिवस प्रभूनी आम्हा प्रत्येकांकरिता बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला आपण खरंच धन्यवाद दिला पाहिजे की आज प्रभू आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवतो आणि आपण प्रभूचे आभार मानूया की हा दिवस देवाने आपल्याकरिता बनवलेला आहे. आज कितने जण आशिषित आहे? आपण आशीर्वादित आहे का? आपण झालोच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण वचनात जाऊया. उपदेशक याचा 11वा अध्याय, दुसरं वचन आपण वाचूया. एक्लेसियास्टिक चॅप्टर 11 वर्स 2 आपण आज पाहणार आहोत की परमेश्वराचं जे पवित्र शास्त्र आहे हे आपल्याला फक्त नाही का पवित्र असे राहा फक्त एवढंच करीता नाही आहे, तर परमेश्वराचं जे शास्त्र आपल्याला ज्ञान बुद्धी नाही का आपल्याला परमेश्वराला आपल्याला आज नाही का प्रकट करते की येणाऱ्या दिवसांसाठी येणाऱ्या समयासाठी आपण कसं तयार राहावं ह्या गोष्टी आपल्याला शिकवत राहतात. प्रेज द लॉर्ड. फक्त परमेश्वर का जो कलाम है आज हमें सिर्फ पवित्रता के बारे में नहीं सिखाता, लेकिन आने वाले समय के लिए आने वाले टाइम के लिए हमें सिखाता है कि हम आगे क्या करना चाहिए. प्रेज द लॉर्ड. कोणाकोणाला वाटतंय की आपण तयार राहावं भविष्याकरिता? भविष्य म्हणजे काय? उद्याचा दिवस भविष्य बोलतो. कालचा दिवस काय म्हणतो आपण? वर्तमान. भूतकाळ ना. वर्तमान म्हणजे आज चालू आहे आणि भविष्य म्हणजे उद्याचा समय. आज जेव्हा आपण नाही का मी परमेश्वराला जेव्हा वचन करत होतो देवा प्रभूचे काय वचन आज मी नाही का लिहून ठेवले होते आणि खरंच सलमोन राजा फक्त तो नाही का वर्तमान काळासाठी तयारी नव्हता करत, तर भविष्य काळासाठी देखील तयार राहायचं. प्रेज द लॉर्ड. आणि आज पवित्र शास्त्र आपल्याला एक त्या गोष्टी शिकवतं की बघा आपण वाचूया उपदेशक 11:2. बुद्धिमान का आचरण देखो आचरण हमेशा हमें परमेश्वर ज्ञान के बारे में ज्यादा परमेश्वर का कलाम है वो आज हमें बुद्धि यानी कि ज्ञान के बारे में ज्यादा सिखाता है. आज आपल्याला अनाडी राहायचं नाहीये. प्रभू म्हणतो की मी तुला काय दिलेलं आहे? परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराची बुद्धी या गोष्टींनी मी तुला भरलेले. आज प्रभु आज हमें भरता है उसके ज्ञान से उसके बुद्धि से आज हमें भरता है. परमेश्वर ने हमें पागल नहीं बनाया है, परमेश्वर ने हमें ज्ञानी बनाया है. जो कोई परमेश्वर के कलाम पे जो कोई परमेश्वर के वचनों पे चलता है वो ज्ञानी रहता है. आधा ज्ञान वो डेंजरस रहता है ना. ज्ञान लेना है तो पूरा लो. अर्धवट अज्ञानी म्हणतो ना आपण, अर्ध ज्ञान किंवा जे ज्ञानी नाहीये ते कसे असतात? खतरनाक असतात. त्यांना माहित नाही उद्या काय करायचं. पण जे शिकलेले असतात त्यांना काय कळतं की उद्या काय करावं. परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही वचनिका वाचा, या करिता वाचा की तुम्ही उद्याच्या दिवसासाठी तुम्ही तयार राहावं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तयार राहायचंय. आज आपण फक्त म्हणतो की मला आत्मिकता मध्ये वाढायचं, पण परमेश्वराचं शास्त्र आपल्याला आत्मिकता, आपल्याला धन, आपल्याला बुद्धी या गोष्टीमध्ये शिकवते की उद्या तुम्ही काय करावं. आणि मी नाही का आज एक वेगळं टॉपिक घेऊन आलेला आहो की आज आपण काय केलं पाहिजे, आपण उद्याची कशी तयारी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला स्पिरिच्युअल गोष्टी माहिती आहे, पण आपल्याला आत्मिक शारीरिक धन या गोष्टींचंही देखील आपल्याला परमेश्वर वचनाद्वारे शिकवतो. आपण बघूया बघा काय म्हटलेलं आहे उपदेशक 11:2. 7 वरना 8 जनों को भी भाग दे, 7 या 8 जणांना तू भी भाग दे, क्योंकि तू नहीं जानता कि पृथ्वी पर क्या विपत्ति आ पड़ेगी. पृथ्वी पर क्या विपत्तियां आ पडेंगी. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये काय लिहिलंय? तू 7-8 जणांस वाटा दे, कारण पृथ्वी काय अनिष्ट प्रसंग येईल हे तुलाही ठाऊक नाही. इंग्लिश में देखो क्या लिखा है, मैं पढ़ता हूं.
invest in 7 ventures, yes, in 8, you do not know what disaster may come upon the land. हालेलुया. प्रत्येक मनुष्य नाही का विचारतात की मी काय केलं पाहिजे, मी उद्याचं कसं तयारी राहिली पाहिजे, मी कसं गोष्टी आज कशा काय केल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी एकच ठिकाणी पेरू नका म्हटलेले परमेश्वर. बघा मी एक नाही का तुम्हाला उदाहरण देतो. एक शेतकरी असतो आणि जर त्या शेतकऱ्याने एका भूमीमध्ये एकच प्रकारे समजा काय पेरलं असेल, प्रेज द लॉर्ड, आणि किडे आले आणि त्याचा सगळा वाटा खाऊन टाकला, त्याला काय लाभ. पण तोच शेतकरी जर 8 गोष्टी एका शेतीमध्ये पेरत असेल तर एक जरी किडलं तरी बाकीच्या 7 गोष्टी व्यवस्थित राहतात. याकरिता परमेश्वर म्हणतो की तुम्ही तयार राहा. इन्व्हेस्ट इन व्हॉट. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो की नाही का प्रत्येक मनुष्याला विचार पडतो की मी कुठं इन्व्हेस्ट केलं पाहिजे, मी माझ्या परिवाराची कशी काळजी घेतली पाहिजे, नाही का. प्रत्येक माणसाचा एकच विचार असतात, मी कसं पेरलं पाहिजे, मी कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, मी माझ्या परिवाराची कशी काळजी घेणार, मी फायनान्शियली कसं स्ट्रॉंग राहणार. परमेश्वर आपल्याला ते गोष्टी शिकवतो. आज परमेश्वर का कलाम है, वो आपको सिखाता है 7 या फिर 8 ऐसे ठिकानों में आप थोड़ा थोड़ा डालो जहां से आपको कुछ लाभ होता रहे. म्हणजे एक ठिकाणी जरी काही संकट आलं तरी बाकीचे 6 ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींचा फ्लो राहतो. इन्व्हेस्ट इन व्हॉट. युअर टाइम इज इन्व्हेस्टमेंट, युअर प्रेयर इज इन्व्हेस्टमेंट, तुमचं फायनान्स पण इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे याच्यामध्ये. फक्त स्पिरिच्युअल गोष्टी नाही तर तुम्हाला फिजिकली गोष्टी नाही का, म्हणजे धन संपत्ती याही गोष्टी तुम्हाला काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे प्रभू शिकवतो. सलमोन राजा का ज्ञानी होता? कारण त्याला माहित होतं की उद्या काय होणार आहे. प्रेज द लॉर्ड. योसेफ का ज्ञानी होता? कारण त्यांनी पण काही ठिकाणी पेरून ठेवलं होतं. 7 वर्ष पेरणी केली आणि 7 वर्ष त्यांच्या पूर्ण राज्यावरती काय झालं, दुष्काळ पडला. पण जर त्यांनीही देखील केलं नसतं, परमेश्वर सगळ्या गोष्टीला व्यक्तीला ज्ञान बुद्धी देतो. फक्त नाही का इथं काय शिकवत आहे आपल्याला, इन्व्हेस्टमेंट. आज नाही का मी तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहो. काय म्हटलेलं आहे की इन्व्हेस्ट इन 7 व्हेंचर्स. हालेलुया. मराठीमध्ये आपण वाचूया. तू 7-8 जणांच वाटा दे. व्यक्तींसाठी नाही म्हटलेलं की व्यक्तींना द्या, इन्व्हेस्ट करा. अशा ठिकाणी तुम्ही नाही का इन्व्हेस्टमेंट पण केली पाहिजे की तुमच्या घर चाललं पाहिजे. प्रत्येक माणसाला एकच विचार आहे की माझं घर कसं चालणार. जगावरती आपण राहतो, शारीरिक गोष्टी आपल्याला लागतात. प्रेज द लॉर्ड. पण त्याकरिता मी काय केलं पाहिजे? इन्व्हेस्टमेंट. 7 किंवा 8 ठिकाणी. एकच टोकरीमध्ये टाकू नका म्हटलेले. एकाच टोकरीमध्ये सगळं टाकलं, बाढ आली, नुकसान झालं, ती अख्खी टोकरी वाहत जाणार. पण जर तुमच्या 7 टोकऱ्या असेल आणि एका टोकरीतून जरी वाहत गेलं, बाकीच्या 6 टोकरी काय करणार, तुम्हाला येणार दिवसांसाठी तयारी करणार. प्रेज द लॉर्ड. तुमचा जो रिसोर्स आहे, तुमचं जे उत्पन्न आहे, जे तुमचं इन्कम आहे, त्याला तुम्ही 7 ठिकाणी पेरा म्हटलेलं आहे. 7 ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? 7-8 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचंय. कोणी नाही का, कोणी सोनं घेतं, कोणी चांदी घेतं, कोणी बँकेत ठेवतं. पण एका टोकरीमध्ये नाही ठेवायचं आपल्याला, एकाच बास्केटमध्ये, एकाच ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही करायची. तर तुम्हाला 7 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची, जेणेकरून तुमचं काही गोष्टी, काही तुमचं फ्युचर प्लॅन्स असेल ते पुरवठा नाही का, परमेश्वर त्या गोष्टींद्वारे तुम्हाला पुरवठा करतील. हालेलुया. डायव्हर्सिफिकेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. प्रेज द लॉर्ड. नाही का, एका चक्रामध्ये, एका सर्कलमध्ये आपण किती भाग पाडू शकतो? अनेक. प्रेज द लॉर्ड. एकाच भागामध्ये आपल्याला काही गोष्टी टाकायच्या नाही आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे? इन्व्हेस्टमेंट कसे करायचे आहे? 7 ठिकाणी. का?
पुढे काय म्हटलेलं आहे? कशा करिता? कारण पृथ्वीवर, इथं काय लिहिलेलं आहे? घरामध्ये नाही, परिवारामध्ये नाही, पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल हे तुम्हालाही ठाऊक नाही. आपल्याला माहित नाही उद्या काय होणार आहे, कुठं बॉम्ब पडणार आहे, कुठं भूकंप होणार आहे, आपल्याला काही माहित नाही. मी तुम्हाला काय म्हटलं, एक उदाहरण दिलं होतं की एकच जर शेतकऱ्यांनी नाही का एका ठिकाणी सगळं पेरलं तर किडे एकच ठिकाणीची सगळे शेती नष्ट करणार. पण त्यांनी जर वेगळे वेगळे एका ठिकाणी समजा गहू पेरले, एका ठिकाणी मका पेरला, एका ठिकाणी फळं पेरले, एका ठिकाणी नाही का काय म्हणतात भाजीपाला पेरला, तर एक गोष्टी केली तर दुसरी गोष्टी त्याला काय करू शकते, त्या शेतीला वाढू शकते. म्हणजे उत्पन्न चालू राहणार, त्याच्या शेतीला प्रॉफिट होत राहणार, इन्क्रीमेंट होत राहणार. पण जर एकच ठिकाणी त्यांनी अशा काही गोष्टी पेरल्या की सगळे ठिकाणी एकच येऊन किडे सगळं खाऊन टाकणार, तर त्या शेतीला काही लाभ नाही, त्या भूमीला काही लाभ राहणार नाही. म्हणून दावीद राजा सगळ्यात उत्तम ज्ञानी पुरुष म्हटलेला आहे. कोणाला म्हटलेला आहे? सलमोन आणि दावीद. पण दाविदापेक्षा जास्त ज्ञानी कोण होता? सलमोन. तुमची बुद्धी कशी पाहिजे? आपलं ज्ञान आणि आपली बुद्धी, आज हमारी सोच सलमोन राजा के जैसी होनी चाहिए. माणसं काय करतात? विचार करतात, मला काय प्रॉफिट आलं की मी उडून मोकळा होणार. इन्व्हेस्टमेंट नाही करणार, इन्व्हेस्टमेंट करायचा विचार नाही करणार, फक्त खर्च कसा करावा या गोष्टी त्याला जास्त माहिती असतात. जगावरती रीत आहे, पैसा आला की इन्व्हेस्टमेंट नाही करायची, सगळ्यात पहिले खर्च करायचं, मग इन्व्हेस्टमेंट करायची. पण आज नाही का काय फायनान्शियली गोष्टी आज आपल्याला माहित पाहिजे की 90% तुमचं इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि 10% जे तुमच्या घरामध्ये उत्पन्न येतं त्याला तुम्ही खर्च करा. स्पिरिच्युअल गोष्टी आपण तर रोज शिकतो, पण फायनान्शियली पण शिकलं पाहिजे. आणि वचन आपल्याला शिकवतो की 7 किंवा 8 ठिकाणी बघा इन्व्हेस्टमेंट करा म्हटलेले, वाटा करा, एक भागा नाही, सगळे काय करा, डायव्हर्सिफिकेशन करा. माणसाला एकच गोष्ट माहिती, खर्च करायचा, एकच मनुष्याला एकच गोष्टी माहिती, काय प्रॉफिट आला, काय इन्व्हेस्टमेंट मधून मला काय जरी लाभ झाला तर सगळ्यात पहिले तो काय करणार, खर्च करणार. पण प्रभू असं नाही शिकवत. आपल्याला परमेश्वर तयारी करा म्हणतो की उद्या काय होणार, परवा काय होणार, येणाऱ्या 2 वर्षात काय होणार, येणाऱ्या 3 वर्षात काय होणार, तुम्हाला माहित नाही. पण ज्या गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या, ज्या गोष्टी तुम्ही साचून ठेवल्या, त्याच तुम्हाला भविष्यामध्ये कामी येणार. यू हॅव टू इन्व्हेस्ट. आज माणसाला या जगावरती राहून नाही का आपण प्रार्थना करतो की प्रभु मला अन्न वस्त्र निवाराचा पुरवठा कर. परमेश्वर मुझे अन्न वस्त्र निवारा चाहिए. लेकिन परमेश्वर आपको कलाम बाइबल ये आपको सिखाता भी है कि किस जगह आप पेरनी करो, कैसा करो, अपना आपका जो इनकम है आप कैसा डाइवर्सिफिकेशन करो, ये खुद परमेश्वर का कलाम सिखाता है. बस हमें उसको ढूंढना है. सिर्फ स्पिरिचुअल बातें नहीं सिखाता है, पवित्र आत्मा से भर जाओ ऐसा नहीं बोलता. लेकिन सलमोन राजा के जैसे, योसेफ के जैसे कलाम आपको सिखाता भी है. उपदेशक में क्या सिखाया कि अपना जो वाटा है वो 7 या फिर 8 ऐसे ठिकाणी, अशा या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा की तुम्हालाही माहिती नाही उद्या कुठली परिस्थिती उभी राहणार. हालेलुया. गिव्ह युअर पोर्शन म्हटलेलं इंग्लिश मध्ये. काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये? काय लिहिलंय? वाटा दे. दे म्हटले. तू 7-8 जणास वाटा दे. हिंदी में क्या लिखा है? 7 वरना 8 जनों को भी भाग दे. भाग दे. इंसानों को नहीं देना है. आपको कुछ इन्वेस्टमेंट गोल्ड में करना है, कुछ इन्वेस्टमेंट सिल्वर में करना है, कुछ इन्वेस्टमेंट स्टॉक्स में करना है, कुछ इन्वेस्टमेंट बैंक में करना है, कुछ इन्वेस्टमेंट ऐसा करो. ये भाग है तुम्हारे जीवन के. This is your special investment from where God is going to bless you. या ठिकाणीतूनच परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि उत्पन्न देणार आहे. नाही परमेश्वर मला भरपूर देणार. अरे परमेश्वराने ज्ञान दिलेला आहे, त्याचा इस्तेमाल करा. हमें परमेश्वर ज्ञान के बारे में सिखाता है ना. आज यही पढ़ रहे हम. बघा
माणसाला मी काय म्हटलं, मनुष्य एकच गोष्टी, फक्त खर्च कसं करायचा एकच वाटा माहिती, एकच वाटा माहिती. आणि त्याचे लाईफस्टाईल पण आहे ना वाढत जातात, त्याचा खर्च पण वाढत जातो. पण जर तुम्ही साचून ठेवला, बघा मी खरं सांगतो की 90% आहे ना इन्व्हेस्टमेंट करा तुमचा, आणि 10% तो खर्च करा. 90% खर्च नका करो आणि 10% इन्वेस्टमेंट नका करो. 90% तुम क्या करो, पेरो, और 10% जो कुछ बचा रहेगा उसमें सब खर्चा करो. ये है शलमोन का ज्ञान, वो यही करता था. योसेफ ने वही, क्या हम पढ़ेंगे आगे, देखेंगे नहीं क्या, सबके बारे में देखेंगे. पीपल वॉन्ट्स, गॉड वॉन्ट्स हिज पीपल टू बी वाइज. परमेश्वर चाहता है कि मेरे लोग ज्ञानी बने, अज्ञानी नहीं, ज्ञानी बने. दुनिया आज ऐसा एक सीजन आया है जहां पे युद्ध होने वाला है, जहां पे बाढ़ आती है, जहां पे भूकंप आते हैं, जहां पे दरिया गिरती है, पहाड़ टूटते हैं. पता नहीं किस विपत्ति से इंसान गुजरेगा, लेकिन इसमें से जाना है उसे. उसके पहला परमेश्वर ने हमें सिखाया है की तयारी करो फॉर द फ्युचर. पुढे काय लिहिलेलं आहे, प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही, कधी कुठला प्रसंग कधी येणार माहित नाही, कौन सा विपत्ति कब आएंगी हमें पता नहीं, लेकिन हमें परमेश्वर क्या करेगा, तैयार. किसी इंसान के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं गिरेगी, क्योंकि हमारा ऑलरेडी कहा तो हमने इन्वेस्टमेंट किया है, वहां से हम वो ले सकते हैं. Praise the Lord. God is making you wise. Be wise. परमेश्वर चाहता है, give your portion to 7 to 8 means do not keep in one basket. Spread occasionally. Spread करो. इंसान आपको सीखना है, आपके बच्चों को यही सिखाओ, इन्वेस्टमेंट कर बेटा. फक्त बोलतात, करत कोणी नसतं. हालेलुया. तुम्ही थोडं थोडं करून सेव्ह करा, नाही का, ते म्हणतात ना मन आहे, थेंब थेंब काय करतं. आपल्याला डायरेक्ट तळाचं नळ पाहिजे, कुठेतरी उघडला की डायरेक्ट तळ भरलं पाहिजे. हा आहे, विचार आहे लोकांचे की मला थोडंसं, अरे थोडंसं नाही, अपने को दुनिया का सबसे इलॉन मस्क बनने गए. हालेलुया. एका दिवसात तसं नसतं. तुम्ही काय करा, थोडं थोडं करा, कारण परमेश्वर त्या थोड्या थोड्या गोष्टींवरती इतकं विपुलतेचा आशीर्वाद देतो की तुम्हाला कधीही कमीरता येणार नाही. इंसान लाख रुपए कमाता है, 90,000 उड़ाता है और 10,000 ही बचाता है. लेकिन आज से सोच बदलो, 1 लाख आया, 90,000 का तुम ऐसा इन्वेस्टमेंट करो, और जो 10,000 है उसमें से आप खर्चा करो. अगर कोई रेंट रहेगा, रेंट दे दो. कुछ भी पहला किसी का कुछ देना हो तो सबसे पहले वो देना करो, और जो बचेगा उसको आप इन्वेस्ट करो. हालेलुया. यस, फ्यूचर अनसर्टन रहता है, हमें पता नहीं कि कल क्या होने वाला है, का बाढ़ आने. देखो अभी बॉम्ब ये चल रहा है, युद्ध चल रहा है, तेल का भाव आसमान छू रहा, तेलाचा भाव कसला वाढलाय. मी काय करतो, मैं यही करता हूं, मैं भी सब देखता हूं. अगर मैं सिर्फ इंडिया के बारे में नहीं सोचता और मेरे घर के बारे में नहीं सोचता, मैं सोचता हूं कि ग्लोबली क्या चल रहा है, दुनिया में क्या चल रहा है, उसका भी हमें ज्ञान होना चाहिए. आपण काय करतो, युट्यूब उघडलं की ह्याच्या कानातले बघ, त्याचे पायातले बघ, त्यांनी केवढा भारी ड्रेस घातलाय, अरे मोरपंखी आलाय वाटतं मार्केट में, लेके आओ मोरपंखी. इन्वेस्ट नाही करत, विचार करतो ते कसं विकत घ्यायचं. अरे आज अगर आपने वो सेविंग किया तो आने वाले साल में आप 1 मोरपंख नहीं लेंगे, 10 मोरपंख ले सकते हैं. खरं है. मैं प्रभु को धन्यवाद देता हूं कि आज उसने मुझे एक चीज सिखाई, इन्वेस्ट कर, आने वाले तेरे फ्यूचर ही ब्लेस्ड है उसमें. आज आपके बच्चों नाही का, सगळे आई वडिलांचा एकच विचार असतात, माझ्या लेकरांना मी आशीर्वादित बघितलं पाहिजे. अरे जर आई वडिलांनी जमून नाही ठेवलं तर लेकर काय खाणार आशीर्वादित, कसे राहणार आशीर्वादित. लेकरांना शिकायला वेळ आहे, ते जेव्हा मोठे होतील ते त्यांच्या लेकरांसाठी करतील. पण जे आई वडील आज विचार करतात त्यांचं काम आहे की माझ्या लेकरासाठी मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हालेलुया.
इफ यू आर थिंकिंग ऑफ फ्युचर, अब्राहम ने क्या किया? अब्राहम ने नाही क्या, जरी त्याला आशीर्वाद भेटला तर त्यांनी उडवलं नाही, त्यांनी पण इन्व्हेस्टमेंट केली कुठेतरी. डोरं घेतले, मेंढ्या घेतल्या, नाही का. त्यांचे पण त्या जुन्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट काय होती त्यांची? प्राणी घ्यायचे ते असे, नाही का, घोडे घ्यायचे, बकरे घ्यायचे, मेंढर घ्यायचे, म्हणजे घ्यायचे, ते इन्व्हेस्टमेंट करायचे. अब्राहमला म्हटलं आशीर्वाद आहे, अब्राहमने एकच बकरा घेतला आणि खाऊन मोकळा नाही झाला. त्यांनी पण वेगळे वेगळे प्रकारचे त्या काळामध्ये पण इन्व्हेस्टमेंट केले. आणि खरं काय, ओबिडियन्स सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. की परमेश्वराच्या अधीन राहणं हे सर्वात मोठी इन्वेस्टमेंट आहे. क्योंकि प्रभु उसमें से ही आपको सिखाता है कि आगे जाके कैसा करना है. आजकालचे लोक ना इन्व्हेस्टमेंट म्हटलं ना अंगाला काट येतो. अरे मी इन्व्हेस्टमेंट केली तर खाणार काय, पिणार काय, आणि माझाच खर्च होत नाही. अरे तुम्ही जर आधीच एवढे खर्च करून ठेवले तर तुम्हाला ती इच्छाच होणार नाही इन्व्हेस्टमेंट करण्याची. हालेलुया. गॉड इज गिविंग यू विजडम. परमेश्वर ने आपको ज्ञान दिया है. बघा मत्ते 6:34 मध्ये काय म्हटलंय? उद्याची चिंता करू नको. बोलाय क्या मत्ते 6:34 में 6:34 मध्ये काय म्हटलेलं आहे? अंत कल की चिंता ना करो क्योंकि कल का देखो, कल की चिंता ना करो. परमेश्वर ने ऐसा तो नहीं बोला कि कल का दिन भूल जाओ, भूल जाओ और चिंता ना करो. इसमें जमीन आसमान का फर्क है. इंसान क्या करता है? कल का दिन भूल जाता है. अरे उद्या काय, अरे उद्याच उद्या बघू ना आपण. अरे जर तुम्ही काय आधीच गोष्टी पेरून ठेवल्या तर उद्याची चिंता तुम्हाला राहणारच नाही. प्रेज़ द लॉर्ड. सही बात है ना. अगर आपने कुछ इन्वेस्टमेंट करके रखा है तो कल की चिंता नहीं करेंगे. अगर जिसके पास नहीं है वो कल सोचेगा ही नहीं कल का दिन क्या है मेरे लिए. और ये कहा है, क्या लिखा है आगे? क्योंकि कल का दिन अपनी चिंता आप कर लेगा. कल की चिंता आप कर लेगा. डू नॉट फियर टुमॉरो. कल की चिंता ना कर. डू नॉट फियर टुमॉरो. उद्या मराठीत काय लिहिलं आपण वाचूया. यास्तव उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता करू नका. कारण उद्याची चिंता उद्याला, हा, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. पुरे आहे. अरे आपण मनुष्य अर्धा तर उद्या संपून जातो. उद्याचं दिवस चिंता करूनच. आजचं तर लांबच राहिलं. उद्याची काय काळजी करतो ना, याच गोष्टी माणूस अर्धा कमी पडतो. माणूस कुठं कमजोर होतो? उद्या काय होणार, कसं मी राहणार, मी कसं उद्याचा दिवस काढणार. जे बिझनेस करतात त्यांना उद्याच्या बिझनेसची टेन्शन, जे जॉब करतात त्यांना उद्याच्या जॉबचं टेन्शन, सॅलरीचं टेन्शन, नाही का, इन्कमचं टेन्शन, घर चालवण्याचं टेन्शन, भाड्याचं टेन्शन, सगळं टेन्शन उद्याच आहे. पण परमेश्वर आपल्याला आधीच काय शिकवतो? ज्ञानी बनव. असं परमेश्वर हमें ज्ञानी पहले ही बनाता है. बस हमें सोचना है थोडा. आजकालचं युथ जनरेशन नाही का सगळ्यात जास्त कशात लागले माहिती? मोर्चा, भाईगिरी, नाही का. आजकालचं युथ कशात चाललंय? डॉन. आजकालचं युथ कशात चाललंय? पार्टीज, नाही का. आजकालचं युथ कशात चाललंय? मजा करायचं, नाही का. सैतान तेच दाखवतोय. डीजे नाईट, हा नाईट, तो नाईट, कुठं मोठं ऑर्केस्ट्रा असला तिकडे जायचं. या गोष्टींमध्ये हे चाललंय. आणि आधीचे लोक काय विचार करायचे? आम्ही खाणार आणि आशीर्वादित होणार. बाकीचा मधला पिरियड आहे तो इन्व्हेस्टमेंटचा, तो कुठं गेला? प्रेज़ द लॉर्ड. किसी को अगर कुछ सैलरी रहेंगी तो उसमें से आप बचाना सीख लो. किसी का कुछ जॉब रहेगा, बचाना सीख लो. कोणाचा बिझनेस असेल तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला शिका. प्रभू म्हणतो उद्याची काळजी तुला राहणारच नाही मग, कारण तू ऑलरेडी काहीतरी मी करून ठेवलेलं आहे. तू माझ्या अधीन कर, माझ्या स्वाधीन कर. तुझी इन्व्हेस्टमेंट मी त्याला बहुगुणित करणार. आय विल ब्लेस इट. नाही का. मी खरंच देवाला धन्यवाद देतो की आज परमेश्वराने फायनान्शियली कसं स्ट्रॉंग राहावं याकरिताच वचन दिलेलं आहे. आर्थिक आपण शिकतो ना, आपल्याला सगळ्या गोष्टी वचनातून लोक आत्मिक शिकवतात. आर्थिक कोणी शिकवत नाही लवकर. का? नाही पैशाची गोष्ट काढली
तो रूट ऑफ इव्हिल आहे म्हणतो आपण, नाही का? म्हणतो ना आपण की पैसा काय आहे? धन हे पापाचं का श्रापाचं मूळ आहे. श्रापाचं मूळने तुम्ही कसे खर्च करतात तिथं तर प्रॉब्लेम आहे. आपल्याला हे शिकवतं इन्कम आणि आपल्याला हे शिकवतं एक्सपेंडिचर. सगळ्या गोष्टी शिकवतोय वचनच, आपल्याला सगळं काही सांगतो पण आहे. प्रेज द लॉर्ड. देखो नीति वचन 27 अध्याय 12 वचन में देखो क्या लिखा है. नीति वचन, नीति सूत्रे 27 अध्याय 12 वचन. चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. बघा काय म्हटले 27:12 मध्ये बरोबर लिहिलेलं आहे. चतुर मनुष्य अरिष्ट येत बघा, आहे. चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे. अरिष्ट काय येत आहे हा बघतो, त्याला माहिती आहे. देखा जो ज्ञानी है ना वो हमेशा तैयार रहता है कि कल के दिन पे कुछ ना कुछ जरूर होगा, गलत होगा. बघा फक्त आपण पॉझिटिव्ह विचार करतो ती गोष्ट वेगळी आहे, पण उद्याचाही दिवस आपल्याला विचार केला पाहिजे. चिंता नाही करायची, कल चिंता नहीं करना है. वचन ने कहा चिंता नहीं करना, लेकिन आज हमें सोचना भी है कि कल के बारे में क्या होगा, क्या आने वाले सामने से. प्रेज द लॉर्ड. क्या लिखा है? चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो. देखो हाँ लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. जो फुलिश है वो आगे जाते हैं और क्या हो जाते हैं, नुकसान खाते. हिंदी में लिखा है क्या लिखा है हिंदी में? बुद्धिमान मनुष्य बुद्धिमान मनुष्य विपत्ति को आते देखकर छिप जाता देखो है. कैसे छिपता है, उसे पता है आने वाली है, उसके पहले मैं तैयारी करता हूं, उसके पहले मैं कुछ तो करके रखता हूं. विपत्ती कभी भी आती है. उद्या आपल्या एरियात बॉम्ब पडला आपल्याला माहित नाही. सेव्हिंग असती तर कमीत कमी दुसरं घर घेतलं असतं. सेव्हिंग असती तर भाड्याने कुठेतरी राहिलो गेलो असतो. सेव्हिंग असती तर काहीतरी उत्पन्न आपण त्याच्यातून निर्माण केलं असतं. पण जो मूर्ख आहे तो कधी साचा ठेवणार नाही, खर्च करणार. परंतु भोले लोग आगे बढ़े चले जाते हाँ. और हानि उठाते. देखो भोले मतलब भोले, वो भोला और दूसरा भोले में फरक है. फुलिश हा, जे भोळे बाबडे ते विचार नाही का, अरे किती भोळा बाबडा आहे, म्हणजे मूर्खन किती विचार आपण भोळा बाबडा. भोला भोला में फर्क है. ये भोला जो ऐसा भोला है कि उसको पता है आगे विपत्ति उसमें जाके गिरेगा, हानि पाता है. फुलिश पीपल गो एंड डिस्ट्रॉय, बट जो ज्ञानी है उसे पता है कि क्या विपत्ति आने वाली. आई हैव टू बी तैयार. बघा नाही का, जो भोळा आहे तो काय म्हणतो, पुढे जातो, लिहिलंय ना, आणि काय करतो, नाही हानि पावतो. लेकिन जो चतुर है वो छिपता है. किन बातों में छिपता है, जो उसने साठा जमवून ठेवलेला आहे नाही का त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला एका गोष्टीवरती डिपेंड नाही राहायचंय. तुमचं काम तुम्ही सुरू करायचं, चालू ठेवायचंय. आज तुम्हाला कुठली विपत्ती येणार ती तुम्हाला माहित नाही का. इन द मॉर्निंग यू सो द सीड अँड ऍट द इव्हिनिंग यू होल्ड नॉट युअर हँड्स, नाही का. एक मनुष्य मूर्ख असा असतो की त्याला सकाळी बी टाकली की हात धरून बसतो की रात्री झाडच वाढणार. त्याला माहिती आहे ना आता वाढणारच आहे. पण एक चतुर असा असतो नाही का, जे ज्ञानी असतात की ते झाडाला पाणी देत राहतात, देत राहतात, देत राहतात. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये ते झाड वाढणार आणि ते झाड त्या मनुष्याला फळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. टाइम लगता है, रात में से अंबानी कोई नहीं बनता है. You have to give some time, you have to keep on investing. तुम्ही काय करा, तुमचा भाग जो आहे तुम्ही तो पेरत ठेवा. एकच बास्केट मध्ये नाही, एकच वस्तू मध्ये नाही, अनेक ठिकाणी
एक डायव्हर्सिफिकेशन करा तुमचं. नाही का, एका शेतीमध्ये जर तुम्ही ऊस लावला तर कोल्हे येऊन सगळे तोडून जातात. पण जर गहू लावले तर ते गव्हात कोल्हा नाही घुसत, कधी घुसतच घुसतो है ना. मक्याचे दाणे पाहिले का? मका पाहिले? मका वरती उगतो, त्याच्यामध्ये कोल्हे जातात का कधी? त्याच्यावर कोण बसतं? कावळे बसतात. कावळे ऊसाच्या झाडाने बसू शकत का? असंच आहे. म्हणजे तुम्हाला कुठलंही विपत्ती किंवा कुठलं संकट किंवा कुठला प्रॉब्लेम तुमच्या वरती येणार, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही तयार राहिलं पाहिजे की त्या गोष्टीने हा प्रॉब्लेम गेला पाहिजे. यू हॅव टू बी वाईस. वाईस लाईक होम, लाईक सॉलोमन. वाईस लाईक होम, वाईस लाईक योसेफ. प्रेज द लॉर्ड. बघा उत्पत्ती 41 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक, जेनेसिस चॅप्टर 41. विल रीड इट एव्हरीथिंग. पुरी 2 वर्ष लोटल्यावर फारोस स्वप्न पडले की स्वप्न पडले. आपण नील नदीच्या काठी उभे असताना बघा 7 सुंदर व जष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. हा बघा, पुढे पाहतो पुढे पाहतो तो त्यांच्या मागून करूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायी जवळ नदी काठे उभा बघा. राहिल्या. पहिलेचे 7 गायी आले आणि कुठे उभे राहिले? नदीच्या शेजारी राहिले. किती गायी आले? 7च आले. आणि चांगल्या ठिकाणी ते जाऊन चरू लागले. आणि त्याच्यानंतर अजून मागून किती गायी आले? अजून 7 गायी आले. आणि काय झाले? पुढे वाचू. पुढे पाहतो तो त्यांच्या मागून करूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या हा आणि त्या पहिल्या गायी जवळ नदी काठे उभ्या राहिल्या. हा तेव्हा करूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व जष्टपुष्टे गायीस खाऊन टाकिले. बघा, 7 सुंदर गायी होते आणि 7 दुष्ट गायी होते. करूप गायी होते म्हणजे वाईट दिसणारे. जीवनामध्ये फक्त 7 चांगले गायी नसतात, तर 14 गायी असतात. 7 नंतर येतात. हा, पहले 7 गाय आए, अच्छे सुंदर दिखे. पहले के 7 साल जीवन में अच्छे रहते, बाद में के 7 साल वही करूप आते. देखो क्या लिखा है, देखो. तेव्हा ते पुढे तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व धष्टेपुष्टे गायीस खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. बघा, त्यानंतर फारो जागा झाला. माणूस पण तसंच आहे. जेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी होतात ना, तेव्हा देव स्वप्नांद्वारे पण दाखवतो की तुझ्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे. लॉर्ड स्पीक टू ड्रीम्स, लॉर्ड स्पीक टू विजन्स, लॉर्ड स्पीक टू प्रोफेसी. म्हणजे प्रत्येक गोष्टी देव तुमच्याशी बोलतो. तुम्ही तयार राहा. हिंदी में क्या लिखा देखो, पढ़ेंगे हम. पूरे 2 वर्ष बीतने पर फिरौन ने यह स्वप्न देखा कि वह नील नदी के किनारे खड़ा है और उस नदी में 7 सुंदर मोटी मोटी गायें निकल कर. देखो, छोटी गाय नहीं, मोटी मोटी गाय, एकदम भरी हुई, एकदम नहीं का हष्टपुष्ट गाय तो नील नदी में से बाहर निकले और उस नदी के उस तट पर रुके. और फिर क्या हुआ? घास चरने लगी. देखो, घास चरने लगी यानी क्या कि उसके टाइम पे अबंडेंस था, खाना पिना था. नाही का, म्हणजे दाखवतोय फारोला दृष्टांत प्रभू की 7 वर्ष तुझ्या राज्यामध्ये सुंदर राहणार आहे. सगळेजण खाणार आहे, पिणार आहे, एन्जॉय करणार आहे, मजा करणार आहे. आणि नंतर काय, परत 7 गायी आल्या. और क्या देखा कि उसके पीछे और 7 गाय जो दुष्ट थे और दुर्बल थे नदी से निकले और दूसरी गाय को निकट और उस गाय को जो हष्टपुष्ट होते त्या गायींना त्यांनी खाल्लं. उन गायों को, उन भैंसों को उसने, उन जो 7 दुष्ट थे. देखो किती दुष्ट. म्हणजे जितका तुमचा आशीर्वाद तितकंच दुष्टपणा पण सैतान कार्य करतो. म्हणजे एक पट्टीने आशीर्वाद आला, एक पट्टीचा श्राप पण येतो. म्हणजे नाही का, प्रॉब्लेम येणार. तुम्ही तयार राहायला पाहिजे फ्रॉम ऑल डिरेक्शन्स. मग पुढे वाचू आपण, आगे पढेंगे. नदी से निकली
और दूसरी गायों के निकट नदी के तट पर जा खड़ी हुई। हाँ। तब एक कुरूप और दुर्बल गायों ने उन 7 सुंदर और मोटी मोटी गायों को खा गई। क्या देखो, 7 सुंदर और मोटे गाय को कितने भी जीवन में आशीषित क्यों ना आने दो, एक दिन दुख का आता है, एक समय तकलीफ का आता है। और देखो फिर क्या हुआ। तब फिरौन जाग उठा और वह फिर से सो गया और दूसरा स्वप्न देखा हाँ। कि एक डंठल से 7 मोटी और अच्छी बालें निकली। देखो, और क्या देखा कि उसके पीछे 7 बालें पतली पतली और पुरवाई से मुरझाई हुई निकली। और उन पतली बालों ने उन 7 मोटी और अन्न से भरी हुई बालों को निगल लिया। देखो, खा भी लिया, मतलब तुम्हारा जो ब्लेसिंग है कैसा खाएगा पता भी नहीं चलेगा, हमें पता भी नहीं चलेगा। फिर देखो बाद में क्या हुआ। तब फिरौन जागा और उसे मालूम हुआ कि यह स्वप्न ही था। भोर को फिरौन का मन व्याकुल हुआ हाँ। और उसने मिस्र के सब ज्योतिषियों और पंडितों को बुलावा भेजा और उनको अपने स्वप्न बताए, पर उनमें से कोई भी उनका फल फिरौन को न बता सका। ये तो फिर हमको ये तो स्टोरी पता है। फिर योसेफ आया, योसेफने मग नाही का प्रकट केलं की काय होणार आहे। बघा ते कुठं लिहिलेलं आहे, 14 मध्ये आपण वाचूया, 14 पासून वाचू आपण। तब फिरौन ने यूसुफ को बुलवाया भेजा हाँ। और वह झटपट बंदी गृह से बाहर निकाला गया हाँ। और बाल बनवाकर और वस्त्र बदलकर फिरौन के सामने आया। फिरौन ने यूसुफ से कहा, मैंने एक स्वप्न देखा है यस। और उसके फल का बताने वाला कोई नहीं है। और मैंने तेरे विषय में सुना है हाँ। कि तू स्वप्न सुनते ही उसका फल बता सकता देखो है। तुम्हारे जीवन में भी परमेश्वर ने कुछ ऐसे स्वप्न दिखाई रहेंगे, लेकिन आम्ही काय म्हणणार, हा हा काय नाही स्वप्न होतं। फारो पण तेच म्हटला, काय नाही स्वप्न होतं फक्त। पण जसा जसा वेळ समय जायला लागला त्याच्या मनामध्ये अस्वस्थपना जागू लागला। पवित्र आत्मा, अगर आप परमेश्वर के बच्चे हैं ना, तो पवित्र आत्मा आपको व्याकुल भी करता है कि कुछ तो कमी जीवन में है, कुछ तो कमी गटी है, कुठेतरी कमजोरी आपण पडत आहोत। आज आपल्याला आत्मिकतामध्ये जर वाढायचं आहे तर नाही का, म्हणजे शारीरिक धन संपत्तीने वाढायचं, आत्मिकतेने पण वाढतो, पण आपल्याला धन संपत्तीने पण वाढायला पाहिजे। आपण जीवनात 7 वर्ष मध्ये ह्या वचनातून काय शिकायला मिळतं, चांगले 7 वर्ष आणि वाईट, म्हणजे 7 वर्ष चांगले आणि 7 वर्ष। आता समजा तुमच्या जीवनात चांगले 10 वर्ष गेले, 11व्या वर्षापासून आपण सांगू शकणार नाही माझ्या जीवनात 11व्या वर्षापासून काय येणार आहे। आय हॅव टू बी रेडी। जर मी त्या गोष्टी मी आधीच पेरणी केली असती तर 11वं वर्ष पण माझ्यासाठी आशीर्वादाचंच राहिला असता। हम बोल नहीं सकते कि कल क्या होने वाला है। देखो परमेश्वर ने ये भी नहीं बोला कि कल का दिन भूल जाओ, उसने क्या बोला, चिंता न कर। भूलने का नहीं बोला कि उद्याचा दिवस विसर, असं नाही म्हटलं प्रभू। उद्याचा चिंता नको करू म्हटले, विसरू नको आणि चिंता नको करू, ह्याच्यामध्ये फरक आहे। उपदेश शिकवतोय आपल्याला, सांगतोय वचनामध्ये सांगितले की तुझा वाटा 7 किंवा 8 ठिकाणी दे। म्हणजे तुलाही माहित नाही की पृथ्वीवर कुठल्या बाजूनी विपत्ती येणार, संकट येणार, हे तुलाही ठाऊक नाही म्हटलेलं आहे। आज खरंच बघतोय आपण, युद्ध चाललंय, तेलाचा भाव वर चाललाय, मार्केट कोलॅप्स होतंय, नाही का, रिसेशन येणार आहे। मध्ये कोविडचा पिरियड आला होता, सगळे घरात बसले होते, लोकांना जेवायला जेवण नाही। पण आपण जर लोकांनी तयारी करून ठेवली असती तर कोविड मध्ये पण बसून खाल्लं असतं। पण माहित नाही ना आपल्याला की कुठल्या बाजूनी काय येणार आहे, कशी विपत्ती येणार आहे। किती तुटवडा झाला होता जीवनामध्ये, लोकांचे फायनान्सचे प्रॉब्लेम संपले, मिटले, काय काय लोकांचा बिझनेस बंद पडला, त्यांना वाटलं येतंय 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 येतंय, कसलं काय येतंय, सगळं गेलं। हालेलुया। ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आज ते खरंच मजा करते, नाही का। मी जनरल नॉलेज बघत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी मी शिकलो, पण आज आपण शिकायला पाहिजे की ग्लोबल मध्ये काय चाललंय, जगात काय चाललंय। आज फक्त
तुमच्याकडे जे इंटरनेट है, तुम्हारे पास जो इंटरनेट है, उसमें से आप परमेश्वर सिखाता भी है। वो अगर नहीं कि उससे तकलीफ भी होती है, संकट भी आता है, वही चीज आपको सिखाती। दुनिया आपके हाथ में है, वो कुछ सिखाती तो उसमें से सीख लो। प्रेज द लॉर्ड। आपल्याला शिकायला पाहिजे, तुम्हारे हात में है दुनिया। आपण काय करतो, आपण बघतो बसल्या बसल्या काय रील्स बघतो, बसल्या बसले कधी वीडियोस बघतो, बसले बसले अनवॉन्टेड थिंग्स हम देखते। लेकिन मैं सच में प्रभु को धन्यवाद देता हूँ की पास्टरला माहिती की मी बसल्या बसल्या ना अख्ख्या जगाची माहिती गोळा करतो। कुठं काय चाललंय, कुठं काय होतंय, कुठलं रिसेशन येणार आहे। आज तुम्हाला माहिती का चायनामध्ये रिसेशन आलेले, माहिती का? चायनाचं जे चायनांनी काय केलं की जे ट्रेडिंग व्हायचं, गोल्ड ट्रेडिंग, ते बंद केलंय। म्हणून आपलं सोनं मार्केट आणि चांदीचं मार्केट पडत आहे इकडं। आपल्याला वाटते बॉम्ब पडते म्हणून मार्केट पडते, तसं नाही। तेलाचा भाव वाढला ना तर तुमचं सोनं चांदी खाली पडतं, तेलाचा भाव वाढला ना तर स्टॉक मार्केट खाली पडतं, तेलाचा भाव वाढला ना तर रिसेशन येतं। म्हणजे कर्ज, आज माहिती का US वरती किती कर्ज आहे, कोणाला माहिती का? 29 करोड पे 1000 कोटी एवढं कर्ज आहे त्यांचे। रोजचं कर्ज जे ना 60,000 कोटींनी रोज वाढतं कर्ज, एवढं कर्ज आहे त्यांच्यावर। आणि त्यांचं जर रिसेशन आलं ना, भारताचं स्टॉक मार्केट पडणार, भारताची करन्सी कोलॅप्स होणार। आज जो डॉलरचा रेट होता ना पहिला, जो 113 114, तो सगळ्यात घटून खाली आला, एकदम नाही का पातळीवर आलाय। आज नाही तो त्या डॉलर संपणार आहे। म्हणजे एवढं मार्केटमध्ये एवढं चाललंय, लोकांचे जॉबलेस झाले। आत्ताच मागच्या वर्षी 3 लाख लोकांना कंपनीतून काढलं मेटाच्या, म्हणजे जॉब्स नाही भेटत आहे। AI म्हणतो ना आपण, AI जर वाढलं ना तर भूकंप येणार आहे AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये। म्हणजे इतकं रिसेशन चाललेलं आहे। आपल्याला पण माहित पाहिजे काही गोष्टी, आज आपल्याला पण कळलं पाहिजे। आपण फक्त टाइमपास नाही केलं पाहिजे, तर प्रभू आपल्याला काहीतरी शिकवत आहे। आज नाही का काहीतरी आपल्याला असं उत्पन्न करायचंय, कोणी काहीतरी केलं पाहिजे। इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, की तुम्हाला तेच फायनान्स, तोच पैसा तुमच्या भविष्यामध्ये कामाला येणार। हालेलुया। काही असू द्या, तुम्ही देवाला विचारा। बघा एक उदाहरण देतो, नोहा। परमेश्वरा बघा, नोहा, अब्राहम, मोसेस, हे सगळे जे लोक होते हे गरीब घराण्यातले होते, कोणी श्रीमंत नव्हतं। सगळे कसे होते? मेंढर चारणारे, ढोर चारणारे, सगळे गरीब होते। पण त्यांनी देव, आणि जेव्हा ते सगळ्यांच्या जीवनात कुठली ना कुठली तरी विपत्ती परिस्थिती होती, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की देवानी बोलवलं होतं। कोणी बोलवलं होतं? ते श्रीमंत घरातले नव्हते, कोणी श्रीमंत घरातले नव्हते, सगळे कसे होते? मेंढपाळ होते, पण त्यांनी एकच गोष्ट, देवावर विश्वास ठेवला आणि देवाच्या ज्ञानाचा वापर केला आणि आशीर्वादित झाले। प्रेज द लॉर्ड। बघा, जेव्हा नोहा 110 वर्ष त्यांनी घालवले, इन्व्हेस्टमेंट करत होता कशात? तारू बांधण्यात। नोहानी तारू बांधलं, इन्व्हेस्टमेंट करत होता, काय इन्व्हेस्टमेंट होती नोहाची? तारू बांधायचं। लोक काय म्हटले त्याला? मलाही म्हणणार काय इन्व्हेस्ट करतोय यार, खर्च कर, चल पार्टीला। मला बोलतात, मी ऐकतो, माझे मित्र म्हणजे माझे जवळचे होते ना, आज सगळेजण म्हणतात अरे इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा नाही, आज नाही तर उद्या जाणार आहे सगळं, असं तसं। पण देवाने आपल्याला ज्ञान दिलंय। नोहा तारू बांध रहा था, इन्वेस्टमेंट कर रहा था, लेकिन किसके अधीन? परमेश्वराच्या अधीन मध्ये तो तारू बांधत होता। तुम्ही देवाला विचारा, प्रभू मला पण करायचंय, माझं फ्युचर आशीर्वादित करायचंय, माझं धन कसं वाढलं पाहिजे, माझी संपत्ती कशी वाढली पाहिजे। आज मागू नका, मागायचं नाही, वाढवायचं। प्रभू इसमें से बरकत दे, ही प्रार्थना करा। लोक कशी प्रार्थना करा? प्रभू मला आहे ना करोडपती बनव, प्रभू मला आहे ना मिलिनियर बनव, प्रभू मला बिलिनियर बनव। अरे प्रभू म्हणतो पहिले काम नाही करत, झोपून राहिलं, बिलिनियर कसं बनणार? हा, दारिद्र्य घराला कधी येते? जेव्हा माणूस आळशी असतो। पण जर तुम्ही ज्ञानी असाल ना तर तुम्ही बिल्टअप करू शकता। 100 वर्ष नोहाने काय केलं? तारू बांधण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, इन्व्हेस्टमेंट करत होता तारू बांधण्यात। आणि एक दिवस काय आलं? देवाचा वाणी आली, जगाचा नाश करणारे। सगळे लोक घाबरले, सगळे लोक काय झाले?
नोहाला म्हटले, अरे आता नोहानी तारू बांधले, चला आपण पण जाऊ. तुमचा आशीर्वाद फक्त तो तुमचाच असतो, दुसरा व्यक्ती येऊन खाऊ शकणार नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तुमचा आशीर्वाद तुम्हालाच कामी येणार आहे, तिसऱ्या व्यक्तीला कामी नाही येणार. नोहानी बांधले, कष्ट घेतली त्यांनी, इन्वेस्टमेंट करत होता. तुम्ही पण इन्वेस्टमेंट करा, फाइनेंस में इन्वेस्टमेंट करो ना. अगर आपको 1000 रुपए आते, 100 रुपए डालो. 10,000 आते, 1000 रुपए डालो. इन्वेस्टमेंट करते रहो, छोटा मोटा इन्वेस्टमेंट करते रहो. आने वाले दिनों में वही इन्वेस्टमेंट तुमको कामी आएगा. आणि मग काय झालं, जगामध्ये नाश आला, पाणी आलं. लोकांना वाटलं आज पाऊस पडला, उद्या बंद होणार. कंटिन्यू पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. असा पाऊस पडला की सगळं काही गायब झालं. आणि ज्याने इन्वेस्टमेंट केली तोच एकटा राहिला. जिसने इन्वेस्टमेंट किया वो बच गया. नोहानी पण मजा केली असती, त्यांनी पण सगळे त्याचा वापर, पण सगळे गरीब घराण्यातले होते. कोण श्रीमंत होतं? अब्राम होता, मूसा होता, दाऊद होता का दावीद आपण म्हणतो राजशाही महल मध्ये बसलाय, आणि मग कोणी नव्हतं, सगळे साधे घराण्यातले होते, सगळे लो, मिडल पण नाही, लो क्लास. आपण तरी मिडल क्लासचे आहो आपण म्हणतो, हा म्हणतो आपण. हमारा क्लास कौन सा मिडल क्लास आहे बरं, अच्छे. अरे आपल्यापेक्षा त्यांची परिस्थिती वाईट होती, जे परमेश्वराचे याजक बनले, सेवक बनले. नोहाकडे एक घर पण नव्हतं, तारू बांधलं, पण परमेश्वराने काय केलं, आशीर्वाद. तुमच्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही वेळ द्या, इन्व्हेस्टमेंट करत राहा, सेव्हिंग करत राहा, कुठं ना कुठं तरी सेव्हिंग करत राहा, इन्व्हेस्टमेंट करत राहा. तुम्हाला कसंही परमेश्वर चालव, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि बघा हिब्रू 17:7 मध्ये नोहा ऍक्टेड बाय फेथ, आणि त्या विश्वासाद्वारे तो तारू बांधत गेला म्हटलेले. त्याला माहित नव्हतं उद्या काय होणार आहे, त्यांनी फक्त कोणाची वाणी ऐकली. बस प्रभू आला, नोहाशी बोलला, नोहा तारू बांध. किती वर्ष लागली माहिती? 100. 1 वर्षात तारू नाही बांधलं, 2 वर्षात नाही बांधलं, 3 वर्षात नाही बांधलं, 100 वर्ष लागली त्याला तारू बांधायला. तोपर्यंत त्याच्या जीवनात काही गडबड घडली नाही. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष लागली? 100 वर्ष. नोहा इन्व्हेस्टेड इन ओबिडियन्स. आणि मग काय झालं, जगावरती काय आलं, पाणी, जल, नाश. पण ज्याने इन्व्हेस्टमेंट केली त्याचं तारू तारंगात राहिलं. तुमचं तारू पण तरंगणार जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. देवबापाने आपल्याला ज्ञान दिले. सगळ्यात भारी उदाहरण नाही का मुंग्यांचं आहे, सगळ्यात भारी उदाहरण. सांगत नाही कोणी लवकर, कारण मुंगे आठवतच नाही, बघायला भेटत नाही. आता आले की मारून टाकायचं कसं, का लय मेहनत करतात ना, त्याचं संपून टाकू आपण. बघा नीतिवचन, नीतिसूत्रे 6 वचनात लिहिले. नीतिसूत्र याचा 6वां अध्याय, 6वां वचन, नीति वचन इसका 6वां अध्याय 6वें वचन में देखो. हे आलसी, चींटियों के पास जा, उसके काम पर ध्यान दे और बुद्धिमान हो. चींटियों पर ध्यान दे और क्या कर, बुद्धिमान हो. क्या बन, म्हणजे मुंग्यांची बुद्धी आपल्यापेक्षा भारी आहे. खरं आहे, उनकी सोच अपने से भारी है. क्यों? हमेशा खाना ढूंढते रहते और स्टोर करते रहते. देखो मुंगी अशी गोष्ट आहे की ते पहिली खाणार नाही, पहिली ती जाऊन ठेवणार, ती साठवून ठेवणार, आणि मग बाहेर येणार, राहिलेलं उरलं खाणार. आपण पहिले जाऊन कुरतडणार, पहिले संपून टाकणार, आणि राहिलेला चुरा आपण त्याला मग इन्व्हेस्टमेंट करणार. प्रभू को धन्यवाद देतो मैं, क्या उदाहरण दिए त्यांनी. अरे आळशा, मुंग्यांकडे जा, तिचे वर्तन पा, शहाणा हो. आपण तर देवाने आपल्याला किती ज्ञानी बनवलंय.
आपल्याला पाहिजे लक्झरी लाईफ, आपल्याला पाहिजे लोकांनी माझे कपडे बघितले पाहिजे, लोकांनी माझ्याकडे दागदागिने बघितले पाहिजे, लोकांनी माझं घर बघितलं पाहिजे. लोकांनी मुंग्यांचं घर वाळवंटात असतं. मुंगे आमंत्रित नाही करत, या माझ्या घरात बघ किती होलं पडलेले. त्याच्या घरात छिद्र भरपूर आहे. कोणाच्या घरात भरपूर छिद्र पडलेले, पण त्याचं काम काय? साचून ठेवायचं. कधी कधी टीम वर्क करतात. मोठा काय जेवायचं भेटलं नाही, एकाने नाही नेणार, सगळे जण घेऊन जातात. तुमच्या घरामध्ये किती लोक असू दे, प्रत्येकाने साचून ठेवा. इन्व्हेस्टमेंट करा. उरलं सुरलं बाहेर यायचं, मग मुंग्यांसारखं खायचं. मुंग्या तेच करतात. मी नाही का त्यांचं काल रिसर्च करत होतो. मुंग्या राहिलेलं खातात, आधीच नाही खात. पहिले ते नेतात, एक 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 घेऊन जातो, नेऊन ठेवतात त्यांच्या घरामध्ये, साचून ठेवतात. आणि ते कधी साचवतात? उन्हाळ्यातच. पावसाळ्यात बसून खातात, कारण बाहेर जायची गरज नाही पडत चिखलात. खरंय, पाणीच असणार एवढं की त्यांना जायला जागा नाही बिचारांना. आपल्याला माहित नाही कुठला पाऊस कधी पडणार आपल्या जीवनात. आपण पण मुंग्यासारखं शहाणा बनलं पाहिजे. म्हणजे अर्थ असं नाही की कुठं गेले, किती साचवलं, उकरून काढतो. आपण पण मेहनत करू ना. हम भी करेंगे मेहनत. प्रभु ने ज्ञान दिया है, इन्वेस्टमेंट का ज्ञान दिया. देखो, मैं ऐसा नहीं बोलता कि अगर आपके पास कुछ भी नहीं है तो कुछ भी, आप प्रभु से प्रार्थना कर सकते हो. कम से कम प्रभु मुझे तैयार कर, मला एक छोटा बिझनेस दे, मला एक छोटा जॉब दे, मला एक छोटी काहीतरी दे. तुमचं काम इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इन्व्हेस्टमेंट आळसासारखं नाही होत. आळसासारखं घरात राहायचं आणि इन्व्हेस्टमेंट करणार मी नाही का. फक्त विचारात इन्व्हेस्टमेंट आहे. विचारात इन्व्हेस्टमेंट आहे की आता मी असं करणार, मी तसं करणार, आणि नाही का असं होणार, मग मी तसं होणार, आणि मी या या दिवसाला एवढं एवढं खाणार. घरात बसून कधी भेटत नाही. हातपाय चालवा लागतं. थोडस आपल्याला जमत नाही. प्रभू काहीतरी काम देईल मला. तुम्हाला कधी कधी वाणी येते, तुझ्यासाठी काम आलंय, तुझ्यासाठी जॉब आलाय, अरे जा. आपण काय म्हणतो? मला देवा तुझं काम दिलंय, मी प्रार्थना करणार आणि मी आशीर्वादित होणार. असं असतं. तो सगळे मुंगे घरात बसले असते. हा, ज्या व्यक्तीला जे काम दिले त्यांनी तेच करावं. पास्टर्सला काम दिलंय, प्रार्थना करावी. पास्टर्सचं जीवन म्हणजे याचा अर्थ असंच नाही की मी फक्त घरात बसतो. नाही, माझं पण चालू असतं. इन्व्हेस्टमेंट मी करतो, मी पण सेव्हिंग करतो. सेव्हिंग महत्वाची आहे, मग बाकीचा खर्च. तुम्हाला देवाने ज्ञान दिले, तुम्ही सेव्हिंग करा, काम करा. तुम्हाला जर जॉब आला असेल, जॉबला जा. काय वाईट आहे? 2 पैसे कमवून ठेवले, साचून ठेवले, तेच तुम्हाला उपयोग होणार आहे. तुम्हाला कोणाला मागायची गरज नाही पडणार. छोटी मुंगी, लाल मुंगी काळ्या मुंगड्यांकडे जात नाही. अरे आमचं जेवण संपलं, आम्हाला द्या. त्याले मुंगळे, ते मुंगळेले चावतात. बरोबर आहे. मुंगींकडे बघ म्हटलेले. इथून सीए वो पण अख्ख्या वर्षाचं जेवण साचून ठेवते. म्हणजे विचार करा किती मेहनत करत असेल. ते बिचार ते साखरीचं गोळपाना ओढता येत नाही तिला. ती नेत कशी असेल? म्हणजे ती एक किड्याला किंवा एक जेवणाला तुकडा न्यायला त्यांना पूर्ण दिवस जातो. पूर्ण दिवस जातो. असं नाही की डायरेक्ट गेले, उडत आले आणि उडत ठेवलं. आणि जरी ते गेले 10-15 मिनिटं थांबणार, त्यांचे ते हे हलवणार आणि परत जाणार, परत कुठेतरी शोधणार, परत आणणार, परत 10-15 मिनिटं अर्धा तास थांबणार, परत साचून ठेवणार, परत जाणार. म्हणजे कंटिन्यू चालू आहे. पावसाळा असो, हिवाळा असो, काही टेन्शन नाही. साचून कधी ठेवणार? अख्ख्या उन्हाळ्यात. हालेलुया. म्हणजे आपण आता विचार करायचा, मुंग्यांचं उन्हाळ्याचं कधी दिवस चालू होतं, म्हणजे आपण त्या दिवशी कामाला जाऊ. म्हणजे पावसाळा असला की आपण घरीच बसू, सरांना सांगू, सर पाऊस पडतो, आज नाही येणार, पगार भेटलाय मला, बाद झालं. लर्न फ्रॉम देम. हालेलुया. नाही का, शिकायचं आपल्याला त्याच्यात. की बघा, अरे आळशा, मुंग्यांकडे जा, तिचे वर्तन पहा, तिचे वर्तन पहा.
काय बॉडी दिसणारी मुंगीची? क्या बॉडी दिखेगा मुंगी का? वागणं म्हणजे तिचं नेचर बघ, कष्ट काम करते, तिचं कष्ट बघ. आपले कष्ट असले असतात की मातीत जातात आपले काम. इन्व्हेस्टमेंट काही नाही, आज असं आलं की लगेच उडवायचं. मैं सच में बोलतो, अगर इनकम आहे ना 90% सेव करो. किती? 90% सेव का. कष्ट थोडेसे आता नाही का आपण म्हणतो जीवनात थोडस संकट येणार, तारांबळ होणार, पण जसे जसे दिवस जातात ना तसं तसं ते व्यवस्थित होत जातं. आपला जो खर्च आहे, समजा आपला दिवसाला 2000 खर्च आहे, तर आपण काय करायचं, थोडस 500 रुपये कमी करायचे, 1500 रुपये खर्च करू, 500 सेव्हिंग करू. तुमचा खर्च दिवसाला किती आहे तुम्ही त्याला डिवाइड करा. महिन्याला किती होतात महिन्याला डिवाइड करा. बघा तुम्हाला दूध किती लागतं, भाजी किती लागते, सगळं डिवायडेशन करा. असंच नाही उठलं सुटलं चला मार्केटला जायचं घेऊन यायचं, काहीच नाही. एव्हरीथिंग सिस्टमॅटिक प्लॅन करा. एव्हरीथिंग शुड बी प्लॅन अकॉर्डिंगली. परमेश्वराने पण सगळ्या व्यक्तींना, त्याच्या याचकांना, सेवकांना, सगळ्यांना देवानी काय दिलं, प्लॅनिंगचा चार्ट दिला. तुम्ही तुमचा लाईफचं प्लॅनिंगचा चार्ट करा. चार्ट करा. एकच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नका करू सगळ्या गोष्टी. मुंगी फक्त साखरच घेऊन नाही जात, सगळेच जेवण नेते. साखर नेले असते तर पावसात वितळून गेली असती, पण सगळे प्रकारचे जेवण नेते. इन्व्हेस्टमेंट इन युअर 7 पार्ट्स. हालेलुया. बघा एक उदाहरण देऊ. मत्तेचं पुस्तक याचा 25 अध्याय 14 वचनामध्ये बघा. मत्ते की किताब इसका 25 अध्याय. क्योंकि यह उस मनुष्य की सी दशा है जिसने परदेश जाते समय अपने 14 25 में 14 दासों को बुलाकर अपनी संपत्ति उनको सौंप दी. उसने एक को 5 तोड़े. देखो किसी को 5 मिलता है जीवन में, दूसरे को 2, किसी को 2 मिलता है और तीसरे को अर्थात 1, किसी को 1 मिलता है जीवन में. बघा प्रत्येकांची इन्कम कोणाला 10 असते, कोणाला 5 असते, कोणाला 8 असते, कोणाला 9 असते, कोणाला 100 असते. प्रत्येकाला वेगळं वेगळं जीवनामध्ये इन्कम असतं. आपण कोणाची तुलना कोणासोबत करायची नाही. आपल्याला जसा प्रभू चालवणार आपण तसं करू. हालेलुया. क्या लिखा है? उसने एक को 5 तोड़े, दूसरे को 2 और तीसरे को 1, अर्थात हर एक को उसकी सामर्थ्य के अनुसार दिया. और तब परदेश चला गया. पुढे वाचू आपण तब 30 पर्यंत. 5 तोड़े मिले थे, ज्याला 5 तोळे मिळाले, तुरंत जाकर उसने लेन देन किया. देखो क्या किया, लेन देन, इन्वेस्टमेंट किया और 5 तोड़े और कमाए. इन्वेस्टमेंट से उसने बिजनेस में से 5 तोले और कमाए. इसी रीति से जिसने 2 मिले थे, उसने भी 2 और कमाए. देखो जिसने 2 मिले थे, देखो इन्वेस्टमेंट किया, सेविंग किया, त्या 2चे त्यांनी 4 केले. म्हणजे तुमचं परमेश्वर काय दाखवतोय, तो ज्ञान दाखवतोय की जर तुम्ही 2च दिले मी तुम्हाला, तर तुम्ही ते 2चे 2 मी करून देणारा प्रभू आहे. तुम्हाला 2 देतो मी. तुम्हाला दिले, त्यांना दिले, आपल्याला मिळालंय, आपल्याला फायनान्स येतो, आपल्याकडे पैसे येतात. आज हमारे पास आता है इनकम, तो उसमें से बरकत देने वाला प्रभु है ना. जिसको 5 मिले उसने गया और 5 कमाए, कुछ भी करा रहेगा उसने. जिसको 2 मिला उसने भी इन्वेस्ट किया, उसको और 2 मिले. और देखो लास्ट में देखो, परंतु जिसको 1 मिला था, जिसको 1 मिला उसने जाकर जमीन में गाड़ मिट्टी दिया. खोदी हाँ. और अपने स्वामी के रुपए छिपा दी. बघा त्याला वाटलं मनी प्लॅन, पैसा टाकला की पैशाचं झाड वाढणार रात्रीतून. म्हणजे तुम्हाला जर एक आला तर त्याचं उदाहरण काय की त्यांनी दाखवून दिलं, इथं काय उपयोग नाही, खर्च करून टाकू आपण, असंच ठेवू. पुढे वाचू आपण. बहुत दिनों के बाद उस दासों का स्वामी आकर उनसे लेखा लेने लगा. मग काय झालं, एक वेळ आला, संकट आलं किंवा काय असेल, व्यक्ती आले, काय आलं, कोणी आलं तुमच्या लाईफ मध्ये जीवनात, जिसको 5 तोड़े मिले थे, तुम्हाला 5 दिले होते मी, उसने 5 तोड़े और लाकर आपण देवाला विचारतो, प्रभू माझं इन्क्रीमेंट कधी होणार. जर अरे तू इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुला 5 चे 10 भेटले असते.
मार्केट आहे, कमी जास्त होणार, उतार चढाव येणार, अप अँड डाऊन होगा. कोणी 20 रुपयाला घेतलं तर आज भाव 17 रुपये चालले असेल, उद्या 25 रुपये होणार ना. आणि मग बघा, हे स्वामी, तूने मुझे 5 तोड़े सौंपे थे, देख मैंने 5 तोड़े और कमाए हैं. उसके स्वामी ने उसे कहा, धन्य है अच्छे और विश्वास योग्य दास. देखो, धन्य है, अच्छे है और विश्वास योग्य दास. तू थोड़े में विश्वास योग्य रहा. थोड्यामध्येच तो विश्वासी राहिला. म्हणजे तुम्हाला जर देवाने थोडं दिलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये विश्वासी राहा, म्हणजे मी त्याला आशीर्वादित करेल. परमेश्वर आपका जो इनकम है उसको वो आशीषित करेगा. वो ये नहीं कहता की जाऊन जुगार खेळा, त्याला तो व्यवस्थित करणं थोडा समय लगेगा. सबको नाही का, आजकालचं जनरेशन असं की इन्स्टंट अमीर झालो, इन्स्टंट गैम्बलिंग करो, ये करो, वो करो, कुछ नहीं मिलेगा जीवन में, सब चला जाएगा. आगे क्या लिखा है? मैं तुझे बहुत वस्तुओं का अधिकारी बनाऊंगा. बहुत वस्तुओं का अधिकारी बनाऊंगा. परमेश्वर उसमें से बढ़ाएगा. आगे, अपने स्वामी के आनंद में सहभागी हो. और जिसको 2 तोड़े मिले थे उसने भी जाकर कहा, हे स्वामी, तूने मुझे 2 तोड़े सौंपे थे, देख मैंने तो 2 और कमाए. उसके स्वामी ने उससे कहा, धन्य है. बघा मराठीमध्ये काय लिहिलंय शब्द 23 मध्ये, त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबाश. क्या बोला? शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आगे क्या लिखा है? तब जिसको 1 तोड़ा मिला था उसने आकर कहा, हे स्वामी, मैं तुझे जानता था कि तू कठोर मनुष्य है. तू जहाँ कहीं नहीं बोता वहाँ काटता है, और जहाँ नहीं छोड़ता वहाँ से बटोरता है. प्रेज द लॉर्ड. इसलिए मैं डर गया और जाके तेरा तोड़ा मिट्टी में छिपा दिया. देख, जो तेरा है वह यह है. उसके स्वामी ने उसे उत्तर दिया, हे दुष्ट और आलसी दास. हे दुष्ट और आलसी दास, देखो, जब तू यह जानता था जहाँ मैंने नहीं बोया वहाँ से काटता हूँ, और जहाँ मैंने नहीं छोड़ा वहाँ से बटोरता हूँ, तो तुझे चाहिए था कि मेरा रुपया सराफों को दे देता, तब मैं जाकर अपना धन ब्याज समेत ले लेता. इसलिए वह तोड़ा उससे ले लो, और जिसके पास 10 तोड़े हैं उसे वो दे दो. बघा, म्हणजे तुमच्याकडे जर देवाने 1 दिलं ना आणि तुम्ही त्याचा वापर नाही केला तर येणाऱ्या दिवसांमध्ये देव तेही काढून घेणार. वो भी निकाल लेगा, क्योंकि परमेश्वर ने आपको ज्ञान दिया था, परमेश्वर ने आपको बुद्धि दिया. इन्वेस्ट करो. हालेलुया. गॉड हॅज गिवन यू विस्डम अँड नॉलेज की तुम्ही काय केलं पाहिजे, कसं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि ज्याच्याकडे विपत्ती येणार, अशी विपत्ती नाही डायरेक्ट काढून नाही घेणार, संकट येणार आणि संकट तुमचा आशीर्वाद काढून घेणार. ज्याच्याकडे 1 होता ते काढून घेतला आणि ज्याला 10 होते. असंच असतं लाईफ मध्ये. आपल्याकडून जातं कधी कधी अशा लोकांकडे जातं ज्यांच्याकडे भरपूर आहे. आपण काय म्हणतो, अरे किती आशीर्वादित आहे, किती वाढत चाललाय. सोर्स काय त्यांचा, एवढे कसे काय आशीर्वाद? त्यांनीही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल. इन्व्हेस्टमेंट. हालेलुया. बघा, लूकचं पुस्तक 12 अध्याय 16 वचन मध्ये काय लिहिलेलं आहे? लूक की किताब उसका 12वां अध्याय 16 वचन डायरेक्ट हम पढ़ते हैं. उसने उसे एक दृष्टांत कहा, किसी धनवान की भूमि में बड़ी उपज हुई. तब वह अपने मन में विचार करने लगा, मैं क्या करूं, क्योंकि मेरी यहाँ जगह नहीं जहाँ मैं अपनी उपज इत्यादि रखूं. और उसने कहा, मैं यह करूंगा, मैं अपनी बखारियाँ तोड़कर उनसे बड़ी बनाऊंगा, और वहाँ अपना सब अन्न
और संपत्ति रखूंगा हाँ और अपने प्राण से कहूंगा कि हे प्राण, तेरे पास बहुत वर्ष के लिए बहुत संपत्ति रखी है, चैन कर, खा पी, सुख से रहे। परंतु परमेश्वर ने उससे कहा, हे मूर्ख, हाँ। इसी रात तेरा प्राण तुझसे ले लिया जाएगा। तब जो कुछ तूने इकट्ठा किया है वह किसका होगा? ऐसा ही वह मनुष्य भी है। बी रिच टुवर्ड्स गॉड म्हटलेलं आहे. द ग्रेटेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इन युअर इटर्नल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही देवालाही धरून तुमच्या जीवनामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हालेलुया. फक्त आपल्याला करायचं म्हणून नाही, तर काही गोष्टी शारीरिक, काही गोष्टी आत्मिक पण प्रभू आपल्याला शिकवतो. प्रेज लॉर्ड. नाही का? खरंच प्रभूला मी धन्यवाद देतो की आज प्रभू परमेश्वर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतो, सांगतो, चालवतो. एकच ठिकाणी नाही, 7 ते 8 ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे कुठली विपत्ती कोणावर येणार हे आपल्यालाही कळता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर खरंच मी प्रभूला धन्यवाद देतो. आपण नाही का बाकीचं वचन पुढच्या हप्त्यात कंटिन्यू करू. पार्ट 2 मध्ये आपण बघूया की प्रभू आपल्याला आता स्पिरिच्युअल इन्व्हेस्टमेंट करायला कसं शिकवतो. पण शारीरिक इन्व्हेस्टमेंट पण गरजेचं आहे आणि आत्मिक इन्व्हेस्टमेंट पण गरजेची आहे. हालेलुया. आपण जागेवर उभे राहू, प्रभूला धन्यवाद देऊ. धन्यवाद देते हैं प्रभु, सारा आदर गौरव सम्मान तुझे देते हैं आज के इस दिन के लिए, इस वचन के लिए प्रभु. तेरा कार्य हो प्रभु. आज हम चाहते हैं खुदा बाप कि आज इस वचनों में तेरा उद्धार मिले. आज इस वचनों के द्वारा तो सबको तू ब्लेस कर प्रभु. जो आज हमने सीखा प्रभु, जो आज हमने पढ़ा प्रभु, इसके द्वारा तू हमारे जीवन में कार्य कर. आज हम चाहते हैं खुदा बाप की खरंच प्रभू परमेश्वरा की या वचनाद्वारे तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर आणि तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. आजचं वचन हे तू आशीर्वादित केलं, माझा विश्वास आहे देव बाप्पा. सगळ्यांनी आपण धन्यवाद देऊ देव बाप्पाला. प्रभूला धन्यवाद देऊया की खरंच प्रभू कार्य करणारा परमेश्वर आहे. आज देवाला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला उंच उचलूया की आजच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. आजच्या वचनाद्वारे देव बाबा आपल्या जीवनामध्ये कार्य करू. खरंच देव बाप्पा आजचं हे तू अभिवचन आशीर्वादित केलं आणि आजची तू भक्ती आणि आजची ही स्तुती, आराधना आणि प्रार्थना तू आशीर्वादित केली म्हणून आज आम्ही विश्वास करतो. खरंच देवा तुला धन्यवाद असो. सर्व आदर गौरव सन्मान आज आम्ही तुला देतो. केलेली प्रार्थना एक सुगंध भेट देवा तुला अर्पण करतो, तो याचा स्वीकार कर. प्रार्थना येशूच्या नावामध्ये करूया. आमेन, आमेन, आमेन.